खरात जेव्हा आपलं तोंड उघडेल तेव्हा सध्याच्या मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री उघडे पडतील. मित्र हो, भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेले आहेत. या लिंगपिसाट भोंदू सोबत बड्या बड्या मंत्र्यांचे फोटो चव्हाट्यावर आलेले आहेत. हा भोंदू बाबा अनेक नेत्यांचा राजकीय गुरु होता म्हणे. काही नेत्यांना तो राजकीय मार्गदर्शन करीत होता आणि नेते सुद्धा त्याचा सल्ला घेत होते आणि त्यानुसार आपलं राजकारण करीत होते असं सुद्धा आता समोर येऊ लागलेलं आहे. आणि नेमकं अशातच उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून फुटलेल्या आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेले होते. त्याचा संबंध या भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी जोडण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे आणि हा अशोक खरात यांचे फोटो तर सार्वजनिक झालेलेच आहे. दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांना या भोंदूबाबाच्या मंदिरामध्ये नेलं होतं असं स्वतः जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीरपणे सांगितलंय. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी आता या माजी मंत्री दीपक केसरकर यांची SIT चौकशी करण्याची मागणी तर केलेलीच आहे. दीपक केसरकर यांनीच एकनाथ शिंदे यांची ओळख अशोक खरातशी करून दिली, म्हणजे या भोंदूबाबाशी. त्यानंतर अशोक खरातनं एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला जाण्याचा मार्ग दाखवला. खरात जेव्हा आपलं तोंड उघडेल तेव्हा सध्याच्या मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री उघडे पडतील, त्यांचे काळे कारनामे जनतेसमोर येतील असं विनायक राऊत म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घ्यावी, मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांची तातडीनं चौकशी करून त्यांना पदावरून दूर करावं. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जिथं अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आहे तिथं संविधानात्मक पदावर बसलेले नेते हे मंत्री अशा व्यक्तीचे पाय धरतायत, हे राज्यासाठी शरमेची बाब आहे अशा शब्दामध्ये विनायक राऊत यांनी या सगळ्यावर प्रहार केलेले आहे. त्यांनी भोंदूबाबा खरात याच्या काही घातपात होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली विनायक राऊत यांनी. जोपर्यंत या प्रकरणाची आणि व्हिडिओची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत या खरातच्या जीवाला धोका असू शकतो. ज्या बड्या बड्या नेत्यांची नावं या प्रकरणामध्ये येण्याची शक्यता आहे त्यांच्याकडून खरातचा घातपात होऊ शकतो. त्यामुळं गृहमंत्री म्हणून खरातच्या जीवाचं रक्षण करणं ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे असं सुद्धा राऊत म्हणतात. या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्या पक्षातले नेत्याचं नाव आलं तरी त्याची सुद्धा हकालपट्टी केली पाहिजे, झाली पाहिजे, इतकं स्पष्टपणे त्यांनी सगळं काही सांगितलं. पण या भोंदूबाबाच्या सांगण्यानुसार एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेल्याचा जो काही दावा त्यांनी केला आहे ना, तो मात्र या घटनेला आणखी एक वेगळं वळण देणारा नक्की ठरू शकतो. प्रत्यक्षात या भोंदूबाबाकडून काय काय माहिती बाहेर येते आणि या सरकारमधल्या कोणाकोणाची विकेट त्यामुळे जाते, विकेट जाते की त्यांना वाचवलं जातंय हेही सांगता येत नाही. आणि मग या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला आणखी काही दिवस तरी वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.